आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. लय लय तळमळ लागली ना जीवाले. तुमच्या या मुलीवर कृपा करा महाराज, कृपा करा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. कायली दुखी होती लेकरा. माय आपल्या लेकराजवळच राहते ना. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग भेटतेच ना. ये गा, आम्ही वाट पाहून राहिलो ना. तुही ये. गण गण गणात भूते. दयाळू हाजी महाराज, लय दयाळू. तुही मनोकामना राहिलो आम्ही. जयवंता, जयवंता, ए साजरं दिसून राहिलं का लुगडं? लुगडं साजरं तवाच दिसते ना जेव्हा नेसणारी सुंदर असते. नरमध्ये सुंदर दिसून राहिलीच बाय. साजरं दिसून राहिलं लुगडं. आणि बरं झालं तू हे लुगडं मलाच दिलं. वहिनीले तिले तर शोभलंच नसतं ना. धुणं वाळत घालायच्या काठीवाणी लांब टांगी येते. नर्मदे, मुलीचे जातीले लय जपावं लागतं बरं. पदर जपावा लागतो. खांद्यावर तर घ्यायचा पदर. हा असा. हा न नजर खालत ठेवायची. कशी? अशी. पुरुषांकडे डोळे वर करून पाहायचं नाही. लाज हा स्त्रीचा दागिना असतो.
आणि हो, धसमुसळपणा करू नको बर. समजते ना मले. पाहिजो पोरी, मी सांगितलेलं ऐकशीन, मी सांगितलं तसं करशीन तर आयुष्यभर तुले सुखाची कमी नाही पडणार. हं? वंसा, तू काय आली इथे कडमडायले? सासूबाई लय सुंदर दिसून राहिल्या ना वंसा. हो का? हो ना, लय सुंदर, एकदम नवरीवाणी. आज पहिल्यांदाच नेसले ना लुगडं तुम्ही. माई पोरगी सुंदरच आहे, पण तू आडून पाडून डोळे वटारून कायले पाहून राहिली ती याकडं? नको तिथे कायले कडमडतेस नाकटे? कायले येऊन राहिली इथं? नाही तसं नाही सासूबाई, आज आपल्याला ते आगरवाल्यांच्या वाड्यावरती जायचंय ना, पूजा आहे ना महाराजांची. आम्हाला का नाही? गप ग, नको तिथे कायले पचकते तू? आणि तू जा ना. सासूबाई, ते बुवाजी आहेत का नाही, ते महाराज, ते सिद्ध पुरुष आहेत ना. मला काय घेणं देणं, त्याईले करू दे उघड्या नागड्याची पूजा. अहो पण आता जाते का तिखट घालू डोळ्यात? हाटकी मेली, निपुत्रिक, अपशकुनी, तुही नजर पण पडायला नको माया नर्मदावरत. इतकी वाईट नजर आहे ना तुही, काय एखाद्या बहरलेल्या झाडावर पडली ना तर ते पण खुरटेल. सासूबाई पण वंस ते नको ना पाहू माया नर्मदेकडं. रसकस पनवती लावते हिची नजर. जिथं पाहते, ज्याला पाहते त्याची पार राख रांगोळी करते. सासूबाई ते जाते का तुले तुले तर सासूबाई, या खोलीच्या बाहेर पाऊल ठेवलं ना तर पाय तोडीन तू वाले. आणि तुले काय ग चौकशा? नर्मदा कायले तयार झाली, कोठी जाऊन राहिली? होय बैताड, तुला काय संबंध? बाळकृष्ण, माऊली, आई माऊली महाराज. गण गण गणात भूते. माय जयवंता, तुझ्या मनासारखं झालं ना? जी. भाऊजी, पण रातच्याला मी तर घाबरूनच गेलो होतो. अजी मध्यरात्री मी उठलो, ते उठून बसली होती, डोळ्यातून अश्रू हिच्या बयाडसारखे पाहत होती, आपल्या धुंकीत होती ना. मी विचारलं हिला का झालं. आता सांगायले मले माई शुद्ध होती का? भाग्यवान समजते ना मी स्वतःले, का महाराजांची कृपा झाली. माया डोळ्यासमोर साक्षात उमापती शिवशंकर उभे राहिले ना. माय, साक्षात्कार झाला तुले? हाव ना. शंभू शंकराच्या दर्शनाची लय ओढ होती मले. महाराजानं माझी इच्छा पूर्ण केली, तृप्त झाले मी. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. लय लय आनंदी आहे मी. आता बायको खुश, पोरगा खुश, आपल्याला का पाहिजे अजून? बर झालं. एक सांगू का महाराज, ना मन सांगून राहिलं मला का मी तुमच्यावाली माफी मागायला पाहिजे. हात जोडून माफी मागतो जी, माफ करा मला. महाराज, लय भेरसटलो होतो जी मी, लय वंगाळ वंगाळ बोललो तू मला. माझ्या डोसक्यात जाळच राहत होता ना. माफ करा, माफ करा लेकराले. बाबूजी, महाराज आई माऊलीच आहेत ना, भक्तांच्या चुका पोटात घेऊन सणांनी माफ करतेत ना. कोणाले माफ करणं न करणं यांना काय होत नाही ना राजो. एका चुकीले माफी मिळाली का माणूस पुन्हा दुसरी चूक करायला तयार राहते. माफी मागायचीच असन तर हृदयात बसणाऱ्या त्या परमात्म्याची माफी मागा.
आणि संकल्प करा का पुन्हा चूक होणार नाही. गण गण गणात बोते. तुमचा खरा मित्र तुमचं मन आहे आणि खरा शत्रू बी तुमचं मनच आहे. महाराज एकदम चौकशी पटलो आपल्याला. हो जयवंता माऊली कायले इथला सरंजाम केला. आता भवानी रामच्या वाड्यात पाद्यपूजा आहे ना महाराज. हे पाद्यपूजन आहे का शक्ती प्रदर्शन. महाराज पूजा म्हणल्यावर यही समजा येतच ना. श्रद्धा सुमन लय झालेले करा. श्रद्धा तर पाहिजे ना, पण दाखव ते लागतं जे नसते आणि जे असते ते न दाखवता दिसते का नाही. माझी इच्छा होती ना तुमची साग्र संगीत पूजा करायची. हार काय नाही ना महाराज. हार फुलं वस्त्र आणि शाल एवढंच आहे ना. आमची श्रद्धा आहे ना महाराज. वय. श्रद्धा नसती तर आलोच नसतो ना मी. पण हे हार फूल हे समजा कायले ज्याले जे हवं तेच त्याले द्या ना. त्या परीस भुकेल्याले गुरा ढोराले खाऊ घाला. तुम्हाले आणि मले एका धाग्यानं बांधणारा क्षण आहे ना हा. तुम्ही म्हणाल तसं महाराज. पाद्यपूजेनंतर एक वस्त्र घ्यायचा माया समाधानासाठी. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. ही सोयरीक झाली का साठीच्या घरात महावजन वाढल ना. साजरी दिसून राहिली पोट्टी. निळ्यात खुळाच विनिले पाहून. नर्मदा निळकंठच्या घरी आणि त्याच्या तिजोरीतला माल माया घरी. घ्या पाणी प्या. प्या ना पाणी प्या. घशाले कोरड पडली असेल ना तुमच्या. आणि हो तुम्हाला जमत नाही पण चेहरा हासरा ठेवा. 10 जुलाब झाल्यावानी उतरलाय तुमचा चेहरा. चपका. आपण इथे शुभ कामाले आलो का घाटावर तर आलो. हा बाप्पा काय माणूस आहे हा. समजून कसं नाही राहिलं तुले. सारं समजून राहिलं मले. त्या भवानीरामच्या वाड्यावर तर जायला जीव तळमळतोय ना तुमचा वाला. हा चुप बसा आणि चेहरा जरा हसरा ठेवा. तुम्हाला काही पाहिजे काय त्र्यंबक काकाजी. काय पाहिजे. अहो काका कासावीस होऊन राहिले तुम्ही. कसा विचारते इटू बाबू. आता घरातलं करता पुरुषच नाही ना. कोण बे. रामचंद्र. हो आता बहिणीच्या लग्नाची बोलाचाली होणार आहे ना. तर वाटतं वा का आस्था रामचंद्र तर बरं झालं असतं. अबे तुम्ही थांबान का भैताडो. नाही आता बापाचं काळी आहे ना. हो मग मा काय काळजात दगड बसवले बे. नाही ना. असं कायले बोलता सावकार. आमच्यावर तर भरोसा नाही का त्र्यंबकजी. बाप्पा
तो ईशच ना सावकार. आता कस ईशे नर्मदेच्या लग्नात सांगणार काय बाय नर्मदे. कशी लाजून राहिली साजरी. आता कसं तेच दिसून राहिलं पोट्टीच्या चेहऱ्यावर तर. आम्हाला तर तिच्या कपाळावर तर लिहिलेलं दिसून राहिलं ना. गृहलक्ष्मी सारखा संसार राहील ना हिचा. नागपूर सारख्या शहरात दुमजली वाडा, घरात नोकर चाकर राहते, फिरायले घोडागाडी, संत्र्याच्या बागा. असं झालं ना. कायले शंका घेता सत्यभामा वहिनी. हा व्यंकोबा कोणाले आपला म्हणत नाही आणि म्हणला ते चितेवरत पण साथ सोडत नाही. शेगावचा वाघोबा व्यंकोबा. पौर्णिमेच्या चंद्रवाणी नशीब उजळून तू आनंदाचं चांदणं भरून राहील ना आभाळभर. आमच्या शब्दात रत्तीभर पण फरक पडणार नाही. अशा घराण्याशी तुझी लग्नगाठ बांधू का शेगावातल्या लोकांचे होश उडून जाते. बाहेर पडण्याचा विचार जरी केला ना तरी तंगड मोडीन तू. अपशकुनी मेली, खलबत्त्यात घालून कुठतेच तुले. खोली बाहेर पाय ठेवला तर तंगडच मोडीन तू. मर इथंच. बाहेर पडण्याचा विचार जरी केला ना तरी तंगड मोडीन तू. अपशकुनी मेली, खलबत्त्यात घालून कुठतेच तुले. खोली बाहेर पाय ठेवला तर तंगडच मोडीन तू. मर इथंच. बाहेर पडण्याचा विचार जरी केला ना तरी तंगड मोडीन तू. अपशकुनी मेली, खलबत्त्यात घालून कुठतेच तुले. खोली बाहेर पाय ठेवला तर तंगडच मोडीन तू. माझ्या सासूबाई म्हणतात ना तेच खरं आहे. फाटकी मेली, निपुत्रिक. खुटकीच आहे मी, कमनशिबी. महाराजांचं दर्शन माझ्या भाग्यातच नाही ना. पण महाराज तुम्हीच म्हणता ना इच्छा तिथं मार्ग. मग मला पण मार्ग दाखवा ना महाराज. मार्ग दाखवा ना. कृपा करा महाराज. मला तुमच्या दर्शनाला यायचंय ना. कृपा करा. शरण आले महाराज, शरण आले. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग भेटतेच ना. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. ए बंड्या, खोट्या खोट्या. काय ती जानकी काकी? मदत करान का माईवाली? हाव, पण लवकर सांगा. आम्ही पूजेला जाऊन राहिलो ना. लेकरा, बरंच जरा तू नात ये आणि खोलीची कडी उघड ना. चुकून लागली वाटते कडी. जा बे, कडी उघडा. मला पण जायचंय ना महाराजांच्या दर्शनाले. आलो जी. चाल का बंड्या. बाळांनो, वेळेवर मदत केली. आता महाराजांच्या दर्शनाला जाते. चला. काकाजी, बाहेरून कडी लागली कशी? काकाजी, भैताड आहे ना हा बंड्या. अरे सत्यमामा आजी आहे ना, ओरडते ना आपल्यावर. चिंचिले दगड काय लय मारता, तंगड तोडू का? मुठ्ठी डाबरते ना ते. आणि जानकी काकीले पण वसा वसा करते ना ती. चुपाबे, तुम्हाला समधी माहिती काय ती शेगावची? हा, चला. गण गण गणात बोलते.
गण 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 बोते. गण गण गणात बोलते. काकाजी हं? कोण आहे हा? कावरा बावरा झाला ना तो. हर हर शंभो. चला बघूया. गावात तर नवीन दिसून राहिला ना हा. चला. राम राम जी. हर हर शंकर. हर हर शंकर. कोण आहात जी? कोणाला शोधता? जी जी बुझे नहीं जी. हाँ जी समझे नहीं आप. हाँ हाँ कोणाले ढूंढ रहे हो जी? कहाँ से आ रहे हो? हाँ 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 अरे बड़ी लंबी दूर से आ रहे हैं हम बनारस से आवत है भैया. बनारस से. बनारस से जी. जी एक जो बात कहूँ. कहिए जी. हम ना बड़ी तड़प से आए हैं यहाँ जी. मानो यहाँ ना खींच के लाए गए हैं भैया. किसको मिलना है जी? नाम पता कुछ है कि नहीं? अरे कहा बात करत हो भैया. अरे फकीर अवलिया का कोनो नाम पता ठिकाना होवत है का? मगर हम जब यहाँ खड़े रहे तो कान में ना आवाज सुनाई दे रही है. उधर कहाँ ढूंढत हो जी? यहाँ ये यहाँ ये पेड़ के पास. अवलिया फकीर जी. जी श्रीमान जी यहाँ गांव में कोनो अवलिया महाराज विराजमान है का? है ना. बड़े सिद्ध पुरुष है. अरे तो वो साक्षात शिव शंकर है जी. हमारी इतने महीनों की यात्रा सफल हो जाएगी. हम इतने दूर से उन्हीं से मिलने खातिर तो आए हैं जी. श्रीमान जी हमारा भेंट करवा दीजिए उनसे. तो फिर चलिए हमारे साथ. हम वही जा रहे हैं जी. चलिए श्रीमान जी. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. बस शंभो करे कि संकल्प सिद्ध हो. जी चलिए. जी श्रीमान जी चलिए. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. काय आणलं माझ्या लेकरांनी माझ्यासाठी? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. उधर का ढूंढत हो राजे हो? गण गण गणात बोते. वाह, कैसा अनोखा तेज है, मानो स्वयं भगवान शिव शंकर मनुष्य रूप धारण कर बैठे हैं यहां पे. अद्भुत, केवल अद्भुत. हे सिद्ध पुण्यात्मा, प्रणाम. सिद्ध अवलिया के चेहरे पे नूर तो बहुत ही अद्भुत है. मगर यहां सभी सात्विक पूजा करने वाले दिखाई दे रहे. यहां कोई भी हमारी तरह शांभवी का भक्त नहीं दिखाई दे रहा. हम तो माय माऊली महाराज. त्याच काय ना, काही नाही, काही नाही जी. बाप्पा बोलू पण देत नाही.
आता बोला चालायचं काय राहिलं जी? कायले चलबिचल होऊन राहिली तुमची त्र्यंबकजी? नाही त्याईले यायला उशीर होऊन राहिला ना. तुम्हाला कायची घाई आहे? ते नाव गाव कळलं असतं तर. आता नावाचं म्हणान तर भेटच होते ना. हा लय मोठा धंदा व्यवसाय आहे ना त्यांचा. हो ना, लहान सहान माणूस नाही ते. मग त्याचं नाव आहे व्यंकोबा काकाजी, आलो ना आम्ही. राहू दे. शिंगरू. व्यंकोबा काकाजी, ते काय ना आमचे बैल थकले ना, चालतच नव्हते ना ते. या निलकंठ भाऊ या. नमस्कार. स्वागत आहे तुमच्यावालं, बसा ना. नर्मदे, नमस्कार कर ना. मुलाचा बाप दिसते हा. बाप बेटे दिसतेच श्रीमंत खानदानी. छान झालं. हे बाळा, मामीकडे टकटक कायले पाहते. देऊ काय थुत्रीत. ओळख करून देतो. हा त्र्यंबकरावजी, निलकंठ जोशीजी, हे आमच्या शेगावातले सज्जन गृहस्थ त्र्यंबक साठे आणि ह्या त्यांच्या सौभाग्यवती सत्यभामा वहिनी आणि ही त्यांची कन्या नर्मदा. नमस्कार जी. आणि हे कपड्याचे प्रतिष्ठित व्यापारी निलकंठ जोशी. लय मोठं प्रस्थ आहे ना. जमीन जुमला शेतीवाडी काही कमी नाही ना. आणि मी श्रीपाद आर्वीकर. आणि हे माझे मामा, मी यांचा भाचा. आणि मला लाडानी शिंगरू म्हणतात ना. चुप बस ना शिंगरू. मला काय वाटतं सत्यभामा वहिनी, आपल्या नर्मदेला सुखात आनंदात आणि समाधानात ठेवायचं असेल ना, तर निलकंठ जोशी हे उत्तम स्थळ आहे ना. निलकंठ जोशी, कशी वाटली कन्या? जोडा तर एकदम शोभून दिसन ना.
मनाले लावून नका घेऊ जी. पर हार अलंकार नारळ महाराजाले चालत नाही ना. भक्तिभावानं पाया पडा. आशीर्वादच देते गुरु माऊली. लांबून पाहुणा आला ना बंकट तुझ्या घरी. कोण महाराज? तू काय दारावर तो बाय ना. काशीवरून पदयात्रा करत आला ना आम्हाला भेटायले. घेऊन या ना त्याले. जाय जा घेऊन. याजी महाराज बोलून राहिले ना. जी मैं अंदर. हाँ आइए. हर हर शंकर, हर हर शंभो. बापा, काशीवरून हा साधू महाराजाला भेटायला आला. काशीचा साधू याले ओळखते कसा? हर हर शंभो, हर हर शंभो. महाराज. गण गण गणात बूते. अब काहे रो रहे हो? बालक से बड़ी भूल हुई महाराज. गुरुदेव, आप साक्षात परमात्मा सिद्धेश्वर है. हमने भूल की, हमने भूल की. अब काहे आंसू बहा रहे हो? जेव्हा तू आम्हाला नवस केला तेव्हा बुद्धी गहाण टाकली होती कायले. अब काहे रोवत हो भैया? आप अंतर्यामी हो, आप त्रिलोक ज्ञानी हो. गुरुदेव, अपनी मन्नत, अपना संकल्प पूर्ण करने हेतु काशी से आ रहा हूं परमपिता. 4 महीने चलता रहा, आपको स्मरता रहा. आप खुद ही हमारी उंगली पकड़ के यहां तक ले आए. हमें आपके उपकार है प्रभु. हमने उसी चीज का संकल्प किया जो हमें पसंद है, मगर यहां आकर देखा तो हम हड़बड़ा गए. यहां तो सभी. ये गलत धारणा है ना बेटे. समदे शांभवी चिलीम पितेत का? जो तू नवस बोलला तो पूर्ण कर ना. निकाल चिलीम. महाराज,
हर हर शंकर, हर हर शप्पो. आता रडतं कायले? नवस बोलला तवा लाज नाही वाटली, आता लाज वाटून राहिली कायले? देना चिलीम. हे परमपिता जगदीश्वर, यह आपको अर्पण है. गुरुदेव, बालक की एक विनती है, प्रार्थना समझिए या फिर हट समझ लीजिए. बालक ही तो माता पिता से हट करता है ना. बोलो. हे परमपिता, आप नीलकंठ है, जटाशंकर है. अपने इस भक्त का आपको कायम स्मरण रहे, इस हेतु आप ये चिलिम सदैव धारण कीजिए. तथास्तु. भोजन पश्चात तुम ओमकारेश्वर सोमनाथ की यात्रा करते हुए बद्रीनाथ जाकर तपाचरण करो. जी गुरुदेव. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. गण